नमस्कार, मी तनुजाज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सध्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्र म्हटलं की उपवास हा आलाच. म्हणूनच नवरात्री उपवासानिमित्त आज सर्व मैत्रिणी मिळून आम्ही एकत्र फराळ करणार आहोत. त्यासाठीच आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. त्यानिमित्ताने एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे. तसंही नवरात्री म्हटलं की महिला मंडळामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. रोजची घरची घटाची पूजा आवरली की वेगवेगळ्या मंदिरामध्ये देवीचं दर्शन करायला जायचं आणि त्यात असा हा उत्साही ग्रुप असेल तर अजूनच छान. आणि तसंही आज प्रत्येकीने एक दोन पदार्थ करून आणलेले आहेत. त्यामुळं आजचा उपवास हा उपवासासारखा वाटणार नाही. तरीही तुम्ही देखील अशी उपवासाची फराळ पार्टी करता का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज या फराळासाठी आम्ही काय काय पदार्थ बनवलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या तनुजाज कुकिंग या चॅनलवरती जे उपवासाचे वाळवणाचे पदार्थ आहेत, म्हणजे उपवासाची साबुदाणा बटाटा चकली झालं, पापड, वेफर, ते मी घरून तळून आणलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इकडे हे थालीपीठ दिसत असेल. मस्त असं थालीपीठ बनवलेलं आहे. इकडे राजगिऱ्याचा शिरा, त्याचबरोबर शेंगदाण्याची आमटी आणि इथे इडली फ्राय बनवलेला आहे मस्त असं. त्यानंतर भगरीचा म्हणजेच वरईचा भात. इकडे फ्रूट सॅलड बनवलेला आहे, साबुदाणा खिचडी आणि इकडे पौष्टिक अशी ही बदामाची खीर, रताळ्याचे काप, घरीच बनवलेली ही शेंगदाणा चक्की आणि इकडे काकडीची कोशिंबीर, त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी दह्यातली मिरची चटपटीत अशी आणि इकडे वेफर पापड वगैरे ठेवलेले आहेत. तसा आमचा ग्रुप बराच मोठा आहे, पण काही मैत्रिणी आज आलेल्या नाही आहेत. तुम्हीही अशी फराळ पार्टी करा आणि मस्त नवरात्री एन्जॉय करा. परत एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.